दिदे, मला संशय होताच बघ, पण हे एवढं काय सुरू असेल असं मला वाटलंच नव्हतं. म्हणजे संशय असायला काय झालं होतं? अगं मागच्या वेळी नाही का तू आणि दाजी आईला बघायला आलेला, हा ते आठवते का? दाजी मधीच बाहेर गेले बघ. अगं ते बाहेर जाऊन आत्याला ठणकावून बोललेत की वाघमारे मॅडमना मी कधीच सोडणार नाही, त्यांना घटस्फोट देणार नाही. सत्या खरंच असं बोलला? असं बोलला? अगं ठणकावून बोलला सत्या दादा, ते पण माझ्या मम्मीच्या तोंडाव. म्हणूनच मला लई 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 आनंद झाला, मला लई 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 आनंद झाला, मला लई 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 लई. बरेच दिवस बंद ठेवला होता हा बंगला, आपलाच आहे पण मुद्दाम बंद करून ठेवला होता. आता आपली 2 नंबरचे सगळी कामं इथून ऑपरेट होतील. तात्यासाहेब, हा बंगला पण खूप भारी हो. अशोक पाटील, सावंत, वाडेकर, प्रभू. तात्यासाहेब कुणाची नावं घेत आहे? हे माझे राजकीय विरोधक होते, काही हितचिंतक, मित्र, जवळचे सहकारी आणि काही पीए. तात्यासाहेब, तुम्ही माझ्याकडे का बघताय? नाही, चिंता करू नका, अजिबात चिंता करायची गरज नाही. आता जी नावं घेतली ना मी, अशोक, पाटील, सावंत, वाडेकर, प्रभू, काही पीए, त्यांना मारून इथे गाडून त्यांच्या उरावर हा बंगला उभा केलाय मी. आता कुणाचा नंबर, आता कुणाचा नंबर? त्या मौर्याचा नंबर येता येता राहिला, कारण आपला डाव बरोबर बसला. आता तो आपल्यावर अजिबात संशय घेणार नाही. हो, तुमची आयडिया पण तशी खूप चांगली वर्क झाली बरं का तात्यासाहेब. म्हणजे बघा ना, एका दगडात 3 पक्षी तुम्ही मारले. एक म्हणजे पोलिसांना आपल्या बाजूने केलं, दुसरं म्हणजे सत्याला इम्प्रेस केलं, आणि तिसरी म्हणजे आपल्यावर जे संशयाचं वातावरण होतं ते पूर्ण निवळून टाकलं. म्हणजे असं कुणाला संशय येणार नाही असं वातावरण तयार केलं. अशोक, पाटील, सावंत, वाडेकर, प्रभू. बाबर सर, ती हॉस्पिटलची काल केस झाली होती ना, त्याची फाईल हवी होती.
अरे भारती मॅडम, आज मला काही कामानिमित्त बाहेर जावं लागतंय आणि तुम्ही पण तुमची कामं आवरा, त्यानंतर निघू शकताय. ऐका, काही इमर्जन्सी आली तर मला फोन करा, ठीक आहे? येस सर. येतो. आधी मंजू पण लवकर गेली आणि आता मौर्य सर पण निघाले. नक्की काय चाललंय काय? प्रिया, अगं मंजू कुठे गेली काय माहितीये का तुला? नाही म्हणजे पहिल्यांदाच ना मला न सांगता गेलीये. तुला काही सांगून गेलीये का? प्रिया मॅडम, वाघमारे कुठं आहेत? सत्य इथे आलाय. सत्य जर दुसऱ्या मुलीच्या प्रेमात असता तर तो मंजूला शोधत इथे का आला असता? असं तर नाहीये ना की सत्य मंजूच्याच प्रेमात पडलाय? नाही नाही, असं नाही होऊ शकत. अहो प्रिया मॅडम, काय बोलताय? मी तुम्हाला विचारतोय की वाघमारे कुठं आहेत? मंजू सकाळी आली होती, तिने तिची हजेरी लावली आणि नंतर काय माहिती तिला काय झालं, तिने सुट्टी टाकली आणि ती निघून गेली. अरे सुट्टी? सुट्टी का बरं टाकली असेल वाघमारेंनी? कुठे गेले असतील? त्यांच्या आईंची तब्येत तर बरी असेल ना? नाही सत्या, ती काय तिच्या घरी गेली नाहीये नो. कसं आहे ना सत्या, ह्या पोलीस स्टेशनचं कोणाला काही गणितच कळत नाहीये. म्हणजे कोणी कधीही येतं, कधीही जातं, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. म्हणजे बघ ना, आजच मंजू सकाळी आली, तिने तिची हजेरी लावली आणि नंतर निघून गेली. आणि तिच्या पाठोपाठ मौर्य सर, ते पण निघून गेले. काही कळत नाही बाबा पोलीस स्टेशनचं, अवघड आहे. एकदा मला विचारायचं ना मी कुठं आहे ते. प्रत्येक वेळी तुला जे वाटते तेच बरोबर असं समजायचं बंद कर. अगं दिदे, काल तर आईला लय टेन्शन आलेलं. मग मी टीचरनी काय केलं, आईला जरा शांत केलं. मी काय म्हटलं, आई मला सत्यदाजींची गॅरंटी, ते आपल्या दीदीला कधीच सोडणार नाहीत. आणि आता तू हे सगळं सांगितलंस ना, तर आमची चिंताच मिटली. सत्या, एकच नंबर भाजलेस बघ कणीस. दिदे, म्हणजे आपल्या आजूबाजूला लई सुंदर गोष्टी असतात, फक्त आपल्याला त्यांची जाणीव योग्य वेळेवर होत नाही. दिदे, मी आता काय बोलले ते ऐकलंस का? ही नवीन साडी जी मी तुमच्यासाठी आणली, शुभ दीपावली वाघमारे मॅडम. तुझी हिंमत कशी झाली रे वाघमारेला हात लावायची? अरे माझ्या लग्नाची बायको आहे ती, लग्नाची. मी तुमचीच वाट बघत होतो, म्हणलं की तुम्ही आल्यावर सोबतच जीव. वाघमारे तुम्ही बरं झाला आलात. चला मी तुम्हाला सोडतो, बसा. दिदे, दिदे, म्हणजे 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 दिदे, सत्यदाजी आले. कुठे सत्या? कुठे सत्या? बघितलंस का वांग्या? आमरे, वांग्या काय? सॉरी, बघितलंस ना डीजा, हिरोईनचा चेहरा कसा पडला हिरो आला नाही हे कळल्यावर. अगं यायचं तर सोड, पण तू नुसतं हिरोचं नाव घेतलं तर हिरवीन कशी लाजली ते बघ की. ए डीजे, मी काय लाजत बिजत नाही. हा ए खोटारडे, जर स्वतःचा चेहरा बघ जा आरशात जाऊन. लाजून लाजून कसला लाल झालाय. मला हे सत्यादाजींना सांगितलं पाहिजे बाबा. सांग. ए आमरे, अजिबात नाही. हा मी त्याचा पाठलाग करत होते, त्याला अजिबात सांगायचं नाही. लई राग येईल त्याला. कशाला राग येईल? काय नाही, तू नको लोड घेऊ. म्हणजे तो बरोबर समजून घेईल सगळं. आणि मी पाठलाग का केला असं विचारलं तर त्यांना तर सांगायचं खरं खरं तुझ्या मनातलं. सांगायचं. एक मिनिट,
दीदीनं काय सांगायचं तिच्या मनात काय येते? का म्हणजे? म्हणजे सत्यदाजींनी आधी सांगितलं पाहिजे ना, ते त्यांचं काम आहे. मला तर वाटतं ना सत्यदाजींनी प्रपोज केला पाहिजे. आणि असा तसा नाही, असं गुडघ्यावर बसून प्रपोज केलं पाहिजे आणि गुलाबाचं फूल देऊन. या जरा जास्तच अपेक्षा झाल्या त्याच्याकडनं. त्याला नाही जमणार. या आधी बी त्यानं प्रयत्न केला होता. काय? कधी? अगं एकदा गुलाबाचं फुल घेऊन पोलीस स्टेशनला आला होता. होय? आणि यो म्हणला मला बाबा की कविता तशीच कशी ऐकवणार ना, मग गुलाब देव येऊन ऐकव असं म्हणला. धरा धरा फॉर्मॅलिटी म्हणून आणलं होतं, धरा. आणि याच्याकडे लक्ष नका देऊ, असले 56 आशिक असतात. ए जा कामाकडे लक्ष दे. होय बाजूला. अगं मग झालं की आता सत्यदाजींची प्रॅक्टिस झालेली असणार आहे प्रपोज करायची. मला तर काय वाटतंय ते आजच तुला प्रपोज करते. काय माहिती कधी करते. आज तर फोन बी नाही केला. आता तू फोनची एवढी वाट बघतेस म्हणजे तुला बी घाई झाली की सत्या दादा तुला कधी सांगेल त्याच्या मनातलं याची. सत्याचा फोन आहे. उचल उचल उचल. नाही नको. अगं उचल की. अगं काय बोलू उचलून. हा घे 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 उचल. अगं पण मला बोलायला लागणारच ना. अगं पण तू काय बोलते ते तरी ऐक ना. हा बोल सत्या. वाघमारे कुठं आहे तुम्ही? अरे मी आईकडे आले इथं. काय तिकडे कधी गेला तुम्ही? सत्या आता मला भेटायला बोलवल. वाघमारे मॅडम ना त्या मौर्य साहेबांबरोबर असतील. मला सांगायचं नसेल म्हणून आईंकडे असं सांगितलं असेल. हॅलो हॅलो सत्या. हॅलो हॅलो. काय ग काय झालं? येत तिकडे दाजी. अगं काहीच बोलला नाही. कुठं विचारला आणि फोन ठेवला. फोन ठेवला. मला काय वाटतंय चुकून कट झाला असणार. तू परत एकदा फोन लाव. हा लाव 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 परत लाव. नाही उचलला. का उचलू मी यांचा फोन? एकतर त्या मौर्य साहेबांसाठी माझ्या संग खोटं बोलल्या. एवढ्यात कोणी घरी जातं? कशाला गेले असतील घरी? नक्कीच कुठतर बाहेर गेले असतील त्या मौर्य साहेबांबरोबर. असं कसं उचलत नाहीत बरं फोन? माग त्यांचा फोन आपण उचलत नव्हतो तेव्हा कसं दंगा घातलेला. तू परत एकदा म्हणजे आज अचानक खेकडा. अचानकच आली. अचानक. आणि काय तुमच्या तिघांची काय खलबत चालली ती? हा नाही फोन कुणाला लावायचा कुणाचं येणार काहीतरी चाललं होतं की नाही? अगं काय अशीच आले होते. जरा घाईत आहे. निघतेच आहे मी लगेच. अगं का लगेच का चालल्यात? आलीस ती बरं झालं बघ. तुला बघून लई चांगलं वाटलं. चल की घरात चल. अगं ते खरंच घाईत आहे. मी परत येते. हा चांगल्यापणाने चल म्हणते तर चल की. काय गेम खेळत बसलाय? उठा. म्हणजे आल्या. अरे बस बस बस. ये बस बस. काय ग म्हणजे सकाळी लय बाजू वडून बोलत होतीस की सासूची. हा अगं 4 चौघात सारखा तुझा अपमान करत असत्या तरी बी तिचीच बाजू घेऊन बोलत होतीस वी. हा
म्हणजे त्या गायबानीसाठी तू मला उलट बोलत होतीस? अगं असं काय नाही आत्ते, आपलं चुकलं होतं ना म्हणून बोलले. आणि मी जरी त्यांच्या बाजूने बोलले असते तर सत्य आपल्याच बाजूने बोलला की. मग काय सत्कार करू का आता त्याचा? नाही तसं नाही, पण जाऊ दे, तुला बोलून काय उपयोग नाही. आणि तसं बी आता थोडंच दिस उरली ती, मग पुन्हा कायमची तू इकडंच येणार आहेस, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. बर जा आता, निघ, थांब, पैसे देऊन जा बाई. सकाळी लाईट बिल आले, लाईट बिल भरलं नाही का नाही तर घराची लाईट कट करून जातील आणि मग बसायला लागला अंधारात आम्हाला. नाही, मी देते पैसे, थांब. रेकॉर्ड मंजूने रेकॉर्डच केलं यावेळी. मागितल्या लगेच पैसे दिले ना. बया 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 मंजू, मला लय ग आपल्या घराची काळजी वाटत्या. तुझी सासू आणि तुझा नवरा मला अजिबात तुझ्याकडनं पैसे घेऊन देत नाही ती. मग आपलं घर कसं चालणार सांग बरं तू. तुला आठवतंय का? आठवतंय का बघा तुला, एकदा मी तुमच्या घरला आली होती तुझ्याकडनं पैसे घ्यासाठी, तेव्हा तुझा नवरा मला काय म्हणला होता आठवतंय का? मला म्हणला होता मंजूच्या पैशाला अजिबात हात लावायचा नाही. आठवतं का? हा, तू होती का नाही तिथं? स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं, तू स्वतःच्या कानांनी ऐकलं होतंस का नाही? म्हणलं होतं का नाही? असा म्हणलं होतं का नाही? वय म्हणलं होतं. हा, पर काय ग आता कुठं आहे तो? नाही म्हणजे पहारे करायसारखा सारखा तुझ्या सोबतच असतोय ग, म्हणून विचारलं. काय माहिती कुठं आहे. फोन केला तर फोनवर बी नीट नाही बोलला. मग वाटलं की इथे येईल तर इथे बी नाही आला. हल्ली ना असाच करतोय, नीट बोलतच नाही. काय तुझ्याशी नीट बोलत नाही? नाही. अगो बाई, आणि लांब लांब राहतोय वे तुझ्यापासनं? वय काय बाई. बर जाऊन दे, तुला उशीर होतोय काय मंजू? बर जा आता, जा. चल येते. हा चल. रत्ना काटे म्हणते ती मला. काट्यानं काटा कसा काढायचा का नाही ती मला चांगलं ठाव आहे. बहुतेक बटन दाबलं नाही गेलं. चेष्टा करते. झाले तिकडे म्हटलं आला का? हा, आता सत्या मंजू बरोबर अजिबात नीट वागत नाही, ह्याच्यासाठीचा ह्यो पुरावा मी कोर्टात देणार. आणि मग सत्या आणि मंजू कायमचं वेगळं होणार. वाघमारे मित्र म्हणता ना मला, मग खोटं का बोलला माझ्याशी? खरं बोलला असता तर चाललं असतं मला. सत्यता कडक चहा टाक का अद्रकवाला? नाही नको. भारी करतो की. नको भावा. सत्यदादा तुम्ही कधी आले? आत्ता चालू जस्ट. सत्यदादा काय टेन्शन आहे का? नाही मला चेहरा वाचा येतोय म्हणून म्हणलं. अरे काय नाही, ते दमलोय ना त्यामुळे वाटत असेल. होय. आणि मंजूताई कुठं गेली? सकाळपासून काही दिसली नाही. त्या बाहेर गेल्यात मौर्य साहेबांबरोबर. काय मौर्य साहेबांबरोबर? शक्यच नाही तर. का शक्य नाही? अरे दादा मी सकाळपासून इथं आहे, मंजूताई आलीच नाही इकडं. आणि मौर्य साहेब तर इथंच आहेत पोलीस स्टेशनला, आत्ता गेलात बाहेर. काय खरं सांगतोस काय? नाही तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. तू जेव्हा बाहेर गेला असशील ना तेव्हा गेले असतील ती. अहो दादा
मी सकाळपासून इथंच आहे. आत्ता गेलतो चहा पावडर आणायला. अहो पाप्या शेठ म्हणजे राजवाडा पोलीस स्टेशनचं सीसीटीव्ही आहे. 24 तास लक्ष असतं आपलं. कोण कधी कुठं कसं जाते सगळं माहित असते. मौर्य साहेब आत्ता बाहेर गेलेत. मग वाघमारे नव्हत्या का त्यांच्यासोबत? नाही, ते एकटेच गेलेत. ती तर सकाळपासून नाहीच दिसली इथं. अरे सत्या तुला कळतंय का? तू नाराज नको होऊस. आग दोन्ही बाजून लागल्या. वाघ मारे तुझ्या प्रेमात आहेत, प्रेमात. तर काय विचार करून गाडी चालवत होतास? नाही ना लागलं?